रंग तव शुभ नामे गाये तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय चला बेटा तिकडे लावा पटापट चला 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 फक्त फुल द्या नको नाही लावू दे चालतं लावू दे थँक्यू 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 बेटा थँक्यू ऑल ऑफ यू बेटा पाणी का बेटा नाही कुकू आणि अक्षित हां दोन्ही लावा अक्षित लावा हां 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 बढ़िया बढ़िया थांबतो स्वरा झालं का दोन तीन घे प्रदीप पाटील प्रदीप आता मी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आणि यानंतर मी नंबर वाईज सर्वांना कॉल करेल. सर्वांनी आपल्या बँसीच्या निघाल्यानंतर आतापर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास कसा झाला एक 10 मिनिटात पूर्ण विस्तृत लग्न कुठे मुलं बाळ काय सर्व पूर्ण डिटेल 5 मिनिटात सर्वांनी सांगायचं. 5 मिनिटात थोडी होणार नाही मला वाटतं नाही 5 मिनिटात यासाठी होईल. तुम्हाला लोकांना प्रॅक्टिस खूप आहे आम्हाला ऐकण्याची आहे त्याच्यामुळं काही विशेष कारण की भुक्तभोगी आवा म्हणून सांगतो मी काही वेळ नाही लागत पट्ट म्हणजे ठेवलं तर काम ठेवलं नाही ठेवलं काम ठेवलं निवड नव्हतं म्हणजे चालतच असतं ते काही भाग नाही आहे. तर सर्वांनी आपल्या 5 मिनिटात मनोगत पण पूर्ण वास्तविकतेला धरून
पुन्हा सर्वांनी सांगायचं आहे हा. तर सर्वांना प्रथम कॉल करतो. पहिले आतमध्ये कोणाला चला या पटापट या, मी वेळ नाही आपला तो निश्चित रूपाने केव्हा किंवा नंबर येईलच, काय तो काही भाग नाही आहे. अभी तुम्हारी बाद में हमारी बारी है. आओ जल्दी से फटाफट फटाफट आओ जल्दी जल्दी फास्ट. चला चला या. चला स्वागत, पूर्ण नाव परिचय, पहिले शाळेचं नाव नंतर परिचय. हा ठीक आहे. अरे तर तरी सांगा शाळेचं हे नाव, सासरचं कोणतं नाव सांगा. सांगायचं ना शाळेचं नाव नंतर सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझं अभिवादन. मी वासंती शिळणकर आणि सासरचं नाव वासंती वडाळकर आणि मी द्रुबला राहते. माझी शाळा जिल्हा परिषद शासकीय माध्यमिक शाळा तळेगाव दशासर. आता इतक्या वर्षानंतर आपले इथे आयोजन केलं, सर्वांनी मेहनत घेतली, ग्रुपमध्ये सर्वांचे नंबर ॲड केले, याबद्दल सर्वांचे माझे अभिनंदन आणि ॲडमिनबद्दल पण माझं विशेष अभिनंदन. सर्वांना त्यांनी जोडलं. आणि अजून आता माझं लग्न झालं 1985 मध्ये. त्याच्यानंतर एक मुलगा एक मुलगी आहे मला. माझा मुलगा कॅलिफोर्नियामध्ये इन्फोसिस कंपनीमध्ये आहे, मुलगी आपल्या सासरी आहे आणि माझे मिस्टर स्टेट बँकेमध्ये फील्ड ऑफिसर होते. बाकी एकंदरीत माझा सांसारिक जो प्रवास खूप सुखमय झाला आणि त्यामध्ये मी खुश पण आहे. आणि आपण सगळेजण मला मिळाले आणि डबल मी म्हणजे खूप मला त्याचा आनंद आहे आणि या आनंदाचा सर्वांनी उपभोग घ्यावा. बस इतकंच मी बोलू शकते, बाकी काही. एक लेडीज एक जेंट्स चलणार आहे. अरे पहले पूरा लेडीज होने देना. अरे एक लेडीज एक जेंट्स आजा चला. चल आना जल्दी से. अरे यार बात इतनी शर्मा आजा राजू चल फटाफट. अरे शर्मा मत नाही यार, कमाल आहे. लोक मनाला व्यक्त करायचं आहे ना. कापी करून पास झाले असं हा ते सांगा. मी राजकुमार लोया, सध्या मी नागपूरला राहतो, तळेगाव निवासीच आहो. माझं शासकीय शिक्षण सुद्धा इथेच झालं. आपण 42-43 वर्षानंतर मिळालो, तेही म्हणजे यांच्या सहकार्यामुळे. ही खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. माझं समजा शिक्षण मी M.Com केलं. इथून पहिले मी तळेगावहून यवतमाळला गेलो, तिथे अमूलचंद महाविद्यालयात विद्यालयाला 12वी पूर्ण करून बाकीचं शिक्षण अमरावतीला केशरबाई लाहोटीमधून मी M.Com केलं. त्यानंतर माझं लग्न 91ला झालं. 91 नंतर मी अहमदाबादला गेलो. अहमदाबादहून ते तिथे माझं सिरॅमिक्सचं बिझनेस होतं. तिथून मी पुन्हा अमरावतीवर आलो. सध्या नागपूरला आहोत. माझं बिझनेस आहे फोम वगैरे जे राहतात त्यांचं होलसेलचं. आता बाकी तर मी काय सांगायचं, समजा आता तुम्हाला सांगतो मी. व्हॅलेंटाईन दिवशीची ती गोष्ट आहे. मी माझ्या पत्नीला माझी पत्नी मला म्हणाली, म्हटलं ॲटोमॅटिक ॲडव्हान्स मशीन पाहिजे म्हणे आपल्याला कपडे धुण्याची. हो म्हटलं माझी सुद्धा इच्छा आहे ॲडव्हान्स पत्नी घ्यायची. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मग काय विचारता, बाप रे बाप. मग ते ज्या काळावर मी पडलो त्या काळावर हो चान्स ॲडव्हान्स म्हणजे डोक्यावर तो तुझ्या केस नाही, जात म्हणजे पूर्ण आहे नाही, कमळे जोर नाही, पायात जोर नाही, ॲडव्हान्स पत्नी पाहिजे तुला. अशी गोष्ट आहे. त्यामुळे माझं जीवन, माझा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे, तो सध्या पुण्याला आहे. मुलगी सुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहे, ती सुद्धा पुण्याला आहे. तिचं लग्न झालं आणि तिचं मिस्टर जे आहे हे डॉक्टर आहे. जीवन माझंही सुखमय आहे. बिझनेस वगैरे सध्या आम्ही दोघंच तिथं नागपूरला राहतो, दिघोरीला. बाकी सर्वांचं अभिनंदन. प्लस सुनीता रमेश टारपे, अंजनगाव बारी येथे राहते. मी 82ला मॅट्रिक नापास झाले होते. त्यानंतर मी इंग्रजी गणित मराठी माझे विषय केले होते. मग मी हांडे सर आमच्या घराजवळच राहायचे. इतक्या लांब हिला कोण हिच्याशी कोणी लग्न करावं.
त्याच्यानंतर मग हिचे बाबा आले, जरा लांब असू द्या, जे नशिबात असते ते मिळते. 95ला माझं लग्न झालं. नंतर मुलगा मुलगी 2 झाले. तिथेच मग कासार शिरसी लातूर डिस्ट्रिक्ट तिथे करता करता मी 23 वर्ष मराठवाड्यातच नोकरी केली. त्याच्यानंतर डिव्हिजन चेंज करून इकडे आले अमरावतीला. माझा मुलगा GNM नर्सिंग झालेला आहे त्याचं, तो पंजाबरावला ड्युटी करतो. ही BSc नर्सिंग झालेली आहे. हिची पण ही लेक्चरशिप करते दिवसाला. आता हे पुढचं ऑपरेशन जमून पडले मी, मला काही चालायला वगैरे येत नाही, कुठे जात नाही सहसा. आता आपला प्रोग्राम आहे, आपली मित्रमैत्रिणी भेटतात म्हणून मी आले, नाही तर माझा याचा विचारच नव्हता. चला म्हटलं जाऊन येऊ. आता पुढे काय बोलायचं, बस एवढंच. माझ्याकडून सप्रेम नमस्कार. मी मंदा दौलतराव मलवार, तळेगाव दशासर. आता मंदा गंगाधर मुंडे. मी पण 10वी झाल्यानंतर 10वीला जेमतेम मला 35% मार्क्स होते. जास्त नाही, तेवढंच खूप होतं. आता मी माझ्या पोराला म्हणजे तुला जेवढे मिळाले ना तेवढं ठीक आहे, एवढ्याच समाधान नाही. परत 11वीला मी माझ्या हाताकडे शिकले, त्यावेळेस मी नापास झाले 11वीला. नंतर इथे आले, पहिल्यांदाच 12वी ओपन झालं. विद्या आणि सोबत होतो. 12वीला पहिले अलकानेच म्हणजे 60% आणि 53 याच्यावर सेकंड मध्ये मिळाले, म्हणजे 53% मार्क्स होते. एवढा प्रवास झाला. ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन नंतर बाबांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर घराणं राजकारणी, पूर्ण राजकारणी घराणं असल्यामुळे मला त्याच्यात वाहून जावं लागलं. त्याच्यात मी 2007 पासून तर 2011 पर्यंत महानगरपालिकेमध्ये कारपोरेटर म्हणून काम केलं. एक वेळा विजयाचा आनंद घेतला, एक वेळा हारल्याचा आनंद घेतला. पण मी आताही भारतीय जनता पार्टीचं काम करते आणि गृहकाम करते. एक मुलगा एक मुलगी बँगलोरला आहे आणि मुलगा हँडीक्राफ्टचं मोठा बिझनेस आहे. परत चिरंजीव इथेच आहे. चिरंजीव इथेच आहे. आणि ती लहान सिस्टर, 2 बहिणी 2 जावा जावत आहे मी. ती टीचर आहे रामटेकला. सुखमय प्रवास झाला. तिथे पण मी म्हणजे घरी राहिलेली नाही. गेल्याबरोबर शिकता मला पण DED करायचं होतं, टीचर व्हायचं होतं. पण नंबर न लागल्यामुळे मी शिवण क्लास केला. शिवण क्लासचा धडा घेतला तिथे. परत शिवण क्लासचे टीचिंग पण केलं आणि माझ्याकडे 12-13 विद्यार्थिनी शिकायला होते. आता नातवंड सांभाळते. कधी बेंगलोरला, कधी नागपूरला, असा माझा प्रवास आहे. सुखमय जीवन गेलं. जसं इथे होती तसंच तिथं माझं जीवन गेलं. आता एवढंच सांगावंसं वाटते. बाकीचा प्रवास आता याच्यानंतरही सगळ्यांचा प्रवास सुखमय जावं, माझा पण सुखमय जावं. सगळ्यांच्या तब्येती सांभाळून सगळ्यांना आरोग्य आयुष्य म्हणून ही सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद. गणपतराव बोटले. माझ्याकडून सर्व मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी सध्या नागपूरला राहतो आणि माझं गृहोद्योगचं काम आहे. इथे असताना म्हणजे खूप बिकट परिस्थिती होती. आता सध्या ठीक आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि हा कार्यक्रम केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार, सर्व मित्रमैत्रिणींना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या कार्यक्रमासाठी अतोनात परिश्रम घेतले त्यांना मी सर्वात पहिल्यांदा धन्यवाद देते. कारण 40 वर्षानंतर सर्व एकत्र येणं आणि आता सर्वांची भेट होणं हे फार म्हणजे अविस्मरणीय योग वाटला मला. माझं 82ला म्हणजे हे झालं मॅट्रिक, पण माझा रिझल्ट विथ हेड होता, फेल म्हणूनच आला होता. त्याच्यानंतर तो म्हणजे मला बोर्डमध्ये वगैरे बोलावलं, त्याच्या खूप भानगडी झाल्या. नंतर मग तो पासिंग आला आणि मग 11वी इथेच झालं माझं तळेगावला. आणि 12वीमधून मग माझ्या वडिलांनी मला DEDला नेलं. मग 85-86ला DED झालं, 87ला लग्न झालं. आणि मग लग्न झाल्यानंतर मी तिकडे गेली, कळमेश्वर ब्लॉकमध्ये होते माझे मिस्टर. आणि तिकडेच मग माझं पण म्हणजे 90ला मी लागली. म्हणजे माझी मुलगी 3 महिन्याची होती तेव्हा. मला एक मुलगी आहे, तिचं पण BA MBA झालेलं आहे, मुंबईला आहे. आणि जावई पण मॅनेजर आहे.
बाकी सगळं व्यवस्थित आहे. 34 वर्ष सर्व्हिस झाली. 2024ला मी रिटायर झाली. आता आनंदी आनंद आहे. अरे तुम्ही सुटून राहिल्यात या. हो 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 जमलं समोर गेले मागे गेले. हो 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 सर मागे गेले समोर लिहायचं राहिलं काही एकामेकाचं तर सर मागे लिहू द्या. तसं अभ्यासात बिलकुल बिलकुल नाही, गेले हा सगळा कार्यक्रम अरेंज करणाऱ्याचं सगळ्यात पहिले चालू आहे, जवळ घ्या माईक. माईकवर बोलायची सवय नाही आहे. अरे तसंच जवळ घ्या असा. तोंडाच्या जवळ हा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही जो अरेंज केला याच्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. आणि मी अरे सांगते 2 मिनिट थोडं माईक समोर घ्या. हा असं असं हा असं मी इथली तळेगावमधली रेखा लक्ष्मणराव गुल्हाने आणि माझं लग्न 88ला झालं. यवतमाळमध्ये दिलं मला. आणि माझे मिस्टर जिल्हा परिषदला होते आहे, रिटायर झाले. आता 10 वर्ष झाले रिटायर होऊन. आणि मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगा पुण्याला आहे, मुलगी मुंबईला आहे. आणि बाकी घरात सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे सर्वसाधारण घरातली पोरगी चांगल्या ठिकाणी गेली असंही म्हणायला हरकत नाही. आणि बाकीचं सगळं व्यवस्थित आहे. एवढ्या वर्षांनी एवढे सगळे चेहरे पाहायला मिळाले. आम्हाला काही ओळखही नाही आहे या चेहऱ्यांची, तरी पण म्हणजे इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. बाकी तर काही नाही. थँक्यू. आणि खाऊन पिऊन बघा. लग्न केव्हा झालं, मुलं बाळ किती आहे? मला 2 मुली 1 मुलगा आहे. आणि मुली BSc करते नर्सिंगला, एक 12वीला आहे, मुलगा छोटा आहे. असा माझा प्रवास आहे. मी आनंदी आहे. हो चलो नरेंद्रजी लग्न नाही सांगितलं ना. चला या. मग मुली एकदम डायरेक्ट मुलीवर आला. सर्वांना नमस्कार. मी नरेंद्र तिथे वाढोणा गायकवाड. सध्या नागपूर येथे रहिवासी आहे. माझी इकडून वाढोण्यावरनं पंचवार्षिक केली. LLMP केली मी. माहिती आहे LLMP काय? लटक मॅट्रिक पास. तर LLMP करून मी वर्ध्याला गेलो. वर्ध्यावरून माझी पोलीस भरतीमध्ये नंबर लागला. पोलीस भरतीमध्ये नंबर लागल्यानंतर माझं सुखमय जीवन गेलं आणि मी रिटायरमेंट PSI वरून रिटायरमेंट झालोय. आता सध्या मी नागपूरला दिघोरी नाक्याचे राहतो. मला 2 मुली आहेत. एका मुलीचं लग्न झालं, जावई CA आहे, नागपूरला ऑफिस आहे त्यांचं. आणि एक मुलीचं लग्न होत आहे समजा 26/11 अमेरिका कांड 26/11 त्या दिवशी लग्न आहे. ती कॅलिफोर्नियाला अमेरिकेला जाईल ते नंतर. आणि माझा सुखमय प्रवास एकदम छान. पण काही परिस्थिती वगळता, काही पिरियड वगळता सर्व गोष्टी माझ्या सुरळीत चालल्या. आणि भाऊ बहीण सर्व सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. स्वास्थ्य पण चांगलं आहे. आणि सर्वांचं माझे अभिनंदन करतो. आता जे सर्वांनी 82चे पण बॅचचे सर्वांनी मेहनत घेतली, 2-4 जणांनी सर्वांचे फोन नंबर मिळवून आणि सर्वांचे हे करून त्यांचे स्वागत करतो मी. आणि त्यांना एक अभिनंदन म्हणून स्वागत करू त्यांचं. शीतल लोहिया, राम यादव हे 4-5 जण जे आहे आम्ही जुळलो आधी. त्याच्यानंतर मग सर्व ग्रुप जुळत गेला आणि व्यवस्थित होत गेला. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. कैलास गौरी प्रॉपर कडेगाव इथंच राहणार आहे. माझं किराणा दुकान आहे. माझं 95मध्ये लग्न झालं. मामाचीच मुलगी आहे ती तळेगावचीच. 3 मुलं आहेत मला. मामा चालत भेटून गेला काय थोडा. पहिल्या बाजूला आता तशी दोन्ही गोष्टी होत्या. 2 मुलं पुण्याला आहेत माझी. एक मुलगा M.Com तळेगावलाच आहे तो. आणि
हे आता श्री धावपळ पाटील आणि यादव यांनी सुरुवात करून दिली आणि आपली ह्या ग्रुपची एवढी मोठी आहे उठाठेव झाली आहे शीतल आली आणि सर्व मिळून याला सर्व एवढं हे स्वरूप आलं आहे. आणि अशी सर्वांची इच्छा आहे की दरवर्षी पण झाला पाहिजे असा कार्यक्रम. वाटते का सर्वांना? हा? म्हणजे तयारी असेल तर हरकत नाही, आपण जोमान लागून करतो. आम्हाला घरून परमिशन मिळाली पाहिजे दरवर्षी. आता काय झालं, आता परमिशन नाही भेटली का? अरे वा, अशीच रिपीट मारायची ना. आतापासूनच अप्लिकेशन टाकून घेऊन द्यायचं ना. प्रश्नच आहे ना, आतापासून म्हणजे 6 महिन्यात सँक्शन होईलच ना. गेल्याबरोबर तेच काम करणार. अरे नाही, अरे माहोल पाहून करायचं. ज्या दिवशी चांगला मूड असला त्या दिवशी अप्लिकेशन टाकून द्यायचं. मारून द्यायचा. बिलकुल. अरे आजकाल बायजात माणसं ऐकते बरं. हा करेक्ट. असं आहे आता सर्व. आता सुखमय जीवन आहे सर्व, बढिया आहे सर्व. आता पुढचा घ्या. चल. मी भीमराव सोमाजी मानकर, कोटा फत्तेपूर, जिल्हा यवतमाळ. मी आता सध्या नागपूरला राहतो. मला 1989 मध्ये माझं लग्न झालं. 1989 मध्ये मी अभ्यासामध्ये 0 बजेट. माझ्या समोर प्रदीप पाटील बसला की माझं जुगाड जमलं. हो, 9व्या वर्गापर्यंत बिलकुल मी बिनधास्त पास. 10वी मध्ये 3दा नाही पास. असं करून मी कसं तरी समोर गेलो. नंतर वर्धा जिल्ह्यामध्ये हिरंगडला परीक्षा दिली मॅट्रिकची. तिथे मॅट्रिक पास झालो. नंतर मग ITI केली पुलगावला. त्यानंतर मग मी सर्व्हिस केली ट्रॅक्टर कंपनी, महिंद्रा ट्रॅक्टर. तिथे आता रिटायर झालो. मला 3 मुलं आहे. एक दिल्लीला आहे, एक पुण्याला आहे. एकानं MBA केले, एकानं BE केली. आणि एक फुलगा डीजेचे जे ऑर्डर घेतात ना मोठे मोठे, त्याचं सेटअप आहे माझ्याकडे. बाकी सगळं कुठे आहे, पत्नी कुठे आहे. आणि एवढं जी माझे जे इथून गरिबीची परिस्थिती, प्रत्येकाला माहिती आहे माझी परिस्थिती काय होती इथे. शेतीवाडी माझ्या घरी काही नाही आहे. हातमजूर आले मायबाप. पण माझ्या पत्नीची मला चांगली साथ मिळाली. त्यामुळे पत्नी आहे घरी, पण मी तिथं मागही नाव घेतो. पण भरपूर साथ मिळाली मला. नागपूरला वाडी, नागपूर धाबा. बस, बाकी सगळं ठीक आहे. चल. हॅलो, माझं नाव नीता निर्वाण बेले. इकडचं आणणं माझं बेले होतं. आणि माझं लग्न 90 मध्ये झालं. भंडाऱ्याला होते आणि मला आमच्या इथे पितळ भांड्यांचा कारखाना होता. आणि आता आम्ही इथे असतो नागपूरला. मला दोन मुलं आणि 1 मुलगी आहे. आणि मुलीचं लग्न झालेलं आहे. तिच्या इथे पेट्रोल पंप आहे आणि मुलगा इंजिनियर आहे. एका मुलाला थोडा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणजे आम्ही नाही का शिरणकर सर होते. माझं नाव शाळेत शीतल होतं. तर आम्ही एका क्लास मध्ये बसलो होती. आम्हाला काय म्हणायचे, शीतल म्हणून. शीतल म्हणायचे. मग आम्ही दोघेही उभं राहत होतो. खूप मजा आहे. शिरणकर सर नेहमी गंमत करायचे. बाकी हे सगळ्यांनी छान कार्यक्रम आयोजित केलाय. खूप छान एकदम. हॅलो, माझं नाव गुणवंत सदाशिवराव मेश्राम आहे. आणि मी या नागपूर आपल्या तळेगावमध्ये 0 बजेटमध्ये होतो. माझ्याकडे अंगावरच्या कपड्याच्या अलावा काही नव्हतं. आणि मला नागपूर असं ठिकाण मिळालं आहे की आज माझ्या घरी अशी कोणती वस्तू नाही का ती माझ्या घरी आहे म्हणून. माझी मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बँगलोर. तिला 24 लाखाचा पॅकेज आहे. 2 मुलं आहे. दोन्ही मुलं माझ्या जॉबवर आहे. एक ATM मध्ये कॅश टाकतो आणि एक आपल्या सिटी बसमध्ये कंडक्टर आहे. आणि मी आता 6 महिने झाले रिटायरमेंट झालो. AI इंजिनिअरिंगमध्ये होतो मी. आणि आता जे काय सांगायचं आहे आणि ज्यांना हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे यांचं तर मी सर्वप्रथम याचं अभिनंदन करतो की बा इतक्या वर्षानंतर आपली भेट होऊन राहिली. मलाही चेहऱ्यामध्ये बदल झाला असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झाला असेल. पण मी असा समजतो का आमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही आहे की आमच्या जे बॅचचे मुलं आणि मुली आहे की हे मला एकही नाही वाटत की बाबा हे म्हणजे दुःखी असेल किंवा अधिक काही समस्या असतील. आणि मी माझ्यावरून समजतो की मी जेवढा दुःखी होतो आणि तुमच्या म्हणजे माझ्या मित्र मैत्रिणीचा मला आशीर्वाद मिळाला. आज मी सर्व गोष्टीचा संपन्न आहो. गाडीपासून बंगल्यापर्यंत माझ्याकडे सर्व गोष्टी उपलब्ध आहे. धन्यवाद. क्या बात. जोरदार तालिया दोस्तों. नमस्कार सर्वांना. माझा सगळे नमस्कार.
सर्व मित्रमैत्रिणींना. माझं मूळ गाव विचोरी आहे, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. आणि मी 10व्या वर्गात असताना तळेगाव शाळेत आलो होतो. त्याच्या अगोदर 8वी-9वीला मी अचलपूरला शिकलो काकाकडे. माझे काका शिक्षक होते जिल्हा परिषद आपल्या तळेगाव दशाला. आणि 10वी झाल्यानंतर मग मी पॉलिटेक्निक केलं. पॉलिटेक्निक केल्यानंतर मी प्रायव्हेट कंपनीत जॉब केला सिव्हिल इंजिनियर म्हणून. आणि त्यानंतर मग स्वतःचा व्यवसाय केला 10 ते 12 वर्ष. आणि त्यानंतर मग मी इरिगेशन डिपार्टमेंटला लागल्यानंतर डेप्युटी इंजिनियर रिटायर झालो मी 2024ला. आणि मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी आर्किटेक्ट आहे आणि विशेष म्हणजे आर्किटेक्ट असून तिला फॅशनमध्ये इंटरेस्ट आहे. ती 2022ची ती फेमिना मिस इंडिया होती. म्हणजे फेमिना महाराष्ट्राकडून कंटेस्ट होती आणि त्या अनुक्रमिकेमध्ये 5व्या नंबर आली. भारतामध्ये जवळपास 32 मुली होत्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून तिचं सिलेक्शन झालं होतं. आता पण तुम्ही गुगलवर बघितलं दिशा पाटील नागपूर, तर तिचं डिटेल सगळं मिळते. आणि सध्या ती ॲक्च्युली मॉडेलिंगचं काम करते मुंबईला. आणि मुलगा जो आहे माझा तो हॉटेल मॅनेजमेंट करतो आहे. आणि एकंदरीत सध्या परिवार सगळा सुखी आहे. तसेच माझी मिसेस जी आहे ती कवयित्री आहे. शिवाय ती तेरुका रेडर आहे, गोष्टी वगैरे पाहते, कन्सल्टंट आहे. आणि मी नागपूरला राहतो. ठीक, थँक्यू किशोर. चल बोल. थोडा मन भरून आलेलं माझं मला. 50 वर्षानंतर भेटलो.